साथ तुमची प्रगती आमची। गेल्या 11 वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची। तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायमच दक्ष। प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष। आम्ही आहोत सी24 तास न्यूज नेटवर्क। सी24 तास जगा वर्तमानात बिनधास्त। वृत्तवाहिनीला 11व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अशोकराव टावरे, कवी, लेखक तसेच संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, संस्थापक अध्यक्ष कळमोडी पाणीलोट विकास संस्था राजगुरुनगर, माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी खेड तालुका। सामाजिक कार्याचा वसा हा वारसाप्रमाणे मिळत नसतो, त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं। तर आलेल्या आव्हानांची संधी करून त्यामधनं विकासाचं व्हिजन निर्माण करण्याची ताकद ज्यांच्या अंगी आहे असे कणेरसर गावाचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांची पिंपरी चिंचवड राजगुरुनगर नगरीमधील सामाजिक संस्था दखल घेतात, त्यांना युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सन्मानित केले असे माननीय श्री अशोकराव टावरे। वारकरी सांप्रदायिकेचे बाळकडू आत्मसात करून वारकरी सांप्रदायिकेचा वसा आणि वारसा असलेले आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावरती घेऊन कणेरसर खेड राजगुरुनगर गावाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्राबरोबर अबोल कष्टकरी वर्गासाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे कणेरसर तालुका खेड मधील प्रथम युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशोकराव टावरे यांची ख्याती आहे। अखंड महाराष्ट्र राज्याचे वैभव आदरणीय माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या मर्जीमधील सच्चा युवा कार्यकर्ता म्हणून ज्यांचं नाव घ्यावं असे अशोकराव टावरे यांची गावाशी असलेली नाळ ही घट्ट आहे। तसेच गावाबरोबर पुणे नगरीतील युवकांच्या हृदयामधील सच्चा कार्यकर्ता म्हणजे अशोकराव टावरे। प्रगतशील तंत्रज्ञानाची संवेदनशील समाज निर्मितीमधील वैचारिक आर्थिक समृद्धतेची जोड मिळायला हवी अशी अशोकराव यांची विचारधारणा समाज रचनेमधील शेवटच्या घटकाला देखील समान संधी निर्माण व्हावी यासाठी त्यांची नेहमी धडपड असते। कणेरसर सारख्या गावात विकासाला गती लाभावी, महिलांच्या कुशलतेला आर्थिक प्रगतीची जोड मिळावी आणि युवकांच्या मनगटाला ताकद मिळावी हेच अशोकराव टावरे यांचं ध्येय आणि व्हिजन आहे। कृतिशील गतिमान प्रशासक हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात आणि अशोकराव टावरे यांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसतं। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सहकार यांच्या निमित्तानं विकासाचं व्हिजन सिद्ध करण्यासाठी नेहमी अशोकराव टावरे यांचा प्रयत्न असतो आणि यापुढे देखील असाच राहणार आहे। तर अशा चौफेर विविधांगी क्षेत्राची जाण असलेले एक संयमी, सरळ, साधी राहणी असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले दानशूर व्यक्तिमत्व, लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अशोकराव टावरे। नमस्कार, मी अशोकराव टावरे, कवी, लेखक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग हे मराठी व हायवे ऑफ डेव्हलपमेंट इंग्रजी हे मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित आहे। सी24 तास या वृत्तवाहिनीचा 11वा वर्धापन दिन येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी संपन्न होत आहे। सर्वप्रथम सी24 तास वृत्तवाहिनीस माझ्या वतीने व माझ्या मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा। आणि गेली 11 वर्ष सी24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे मोलाचं कार्य होत आहे त्याबद्दलही त्यांचे आभार। सी24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुनील पिंगळे हे आवर्जून समाजामध्ये घडत असणाऱ्या ज्या विविध घडामोडी असतात त्यांना सी24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रसिद्धी देतात आणि त्यातून ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्याची निश्चितच मोठी मदत होते आणि त्यामुळं सी24 तास वृत्तवाहिनी ही आमच्या खेड शिरूर भागामध्ये एक जिव्हाळ्याची वृत्तवाहिनी म्हणून ओळखली जाते आणि समाजातील विविध स्तरातील लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ते आवर्जून आणि हक्काने त्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पिंगळे यांच्याशी संपर्क साधतात आणि आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून प्रशासकीय असेल, विविध प्रकारच्या सामाजिक समस्या असतील त्या सुटण्यामध्ये मदत झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितच आगामी काळातही सी24 तास वृत्तवाहिनी ही मोलाचं कार्य बजावेल आणि वृत्तवाहिन्यांच्या या मालिकेमध्ये एक आघाडीची वृत्तवाहिनी म्हणून उदयास येईल असं मला वाटतं आणि सी24 तास वृत्तवाहिनीस माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा।